आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे गुपचूप खिशात घालायचा, आळंदी देवस्थाननं केली दोघांवर कारवाई। गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या, तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असंही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। तीर्थक्षेत्र आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरातील शिपाई व पुजारी यांच्यावर गैरवर्तन प्रकरणी आळंदी देवस्थानच्या व्यवस्थापनानं माफीनामा लिहून घेत संबंधितांना घरचा रस्ता दाखवला आहे। आळंदी देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या, तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असं काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले। मात्र समज देऊन हलकी फुलकी कारवाई करून त्यांना सोडलं जात होतं। 2 दिवसांपूर्वी एक कर्मचारी रात्री 10:30च्या सुमारास मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेऊन मंदिरात आला। कार्यालयातील एकाला तो दमदाटी करत होता, तसेच उलटसुलट बोलत होता। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास व्यवस्थापनानं तंबी देऊन घरी बसवलं। अन्य दुसऱ्या घटनेत मागील 3 आठवड्यांपूर्वी एक पुजारी माऊलीच्या समाधीसमोर बसलेला असताना भाविकांना समाधीवर ठेवलेले पैसे दानपेटीत न टाकता खिशात टाकत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये निदर्शनास आलं होतं। संबंधित पुजाऱ्याकडून देवस्थाननं माफीनामा लिहून घेतलाय। शिपाई पुरुषोत्तम डहाके यांनी मद्यप्राशन करून मंदिरात गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे। पुजारी यशोदीप जोशी यांच्याकडून झालेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून घेतला असल्याचं देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितलंय। देवस्थानच्या व्यवस्थापकांनी दोन्ही घटनांची माहिती दिली। याबाबत संबंधित मद्यप्राशन केलेला शिपाई आणि समाधीवरील पैसे खिशात घालणारा पुजारी यांना सर्व विश्वस्तांशी चर्चा करून निलंबित केलं जाईल। अन्य कोणी असे प्रकार करू नयेत यासाठी ही कारवाई लवकरच केली जाईल। यापूर्वीही मद्यप्राशन करून कामावर आलेल्या 2 कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कायमस्वरूपी घरी बसवलंय।